तर नमस्कार मंडळी, आपण आपला ब्लॉग इथूनच सुरू करूया. आम्हाला एक लोकेशन भेटली आहे. इथे नियर बायच आहे जवळपास. आय गेस थांबा मी तुम्हाला लोकेशनचं नाव सांगतो. समोरून ट्रॅक्टर येते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. 2 सेकंड. तेव्हा ट्रॅक्टर गेला आहे. आवाला हल्ली फॉरेस्ट म्हणून आहे. नियर बाय यलहंकाच आहे. हा अराऊंड 5.5 किलोमीटर पडते आपल्या यलहंकापासून. 1 मिनिट रोड पे आ जाओ. तर मी म्हटलं की रोज घरी बसून ब्लॉग सुरू करण्यापेक्षा आज इथून असं ब्लॉग सुरू करून टाकावं मी आपलं. मी ट्राय करत आहे हळूहळू. आता माझे आजचा ब्लॉग पकडून अराऊंड 40 व्हिडिओ अपलोडेड आहे माझ्या यूट्यूबच्या पेजवर. तर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तुम्हाला जर काही चांगलं वाटलं ते पण तुम्ही सांगू शकता की बा हे गोष्टी आहे जे आम्हाला खूप चांगले वाटले वगैरे म्हणून. आणि आता सध्याच्या हिशोबाने मी फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवून राहिलो, कारण इच्छा अजून माझ्या माउंटने आलेला आहे. मी ऑर्डर केलेला आहे ऑलरेडी. जर आम्हाला हा इच्छा जर आला ना तर मग मी तुम्हाला समोरचा पण व्ह्यू दाखवू शकतो की जिजू चालवत आहे तिकडे गाडी वगैरे. आणि बस एवढंच आहे. बाकी तुम्ही सीन्स वगैरे एन्जॉय करू शकता. मला असं वाटते मी तो नॉक जो हाईटचा जो लावला ना, मी इकडच्या साईडला लावला. मला वाटतं इकडच्या साईडला लावला असता ना तर अजून बेटर झालं असतं असं मला वाटते. बट ठीक आहे, होत राहते. खूप दिवसानंतर म्हणजे खूप दिवसापासून मला असं वाटत होतं की सुरू करावं म्हणून. पण शेवटी मी सुरू केलं हे व्लॉगिंगचं वगैरे. आणि माझे आईबाबा वगैरे किंवा माझे ताई वगैरे मला खूप सपोर्ट करते या सगळ्या गोष्टीसाठी. आणि त्यासाठी खरंच मी खूप जास्त म्हणजे खुश असतो की चला बा माझे आईबाबा वगैरे मला सपोर्ट करत आहे. करूया तर मग काय अर्थ आहे एवढं. आता हा तसा ॲक्शन 6 आहे. तुम्हाला आता माहीतच असेल किंवा हा ॲक्शन 6 आहे वगैरे वगैरे. आणि तो इकडे खूप सारे म्हणजे एरिया खाली आहे. आमच्या इकडे नाही राहत एवढा खाली. बट इकडे बघा खूप सारा एरिया असं खाली आहे. किंवा असं म्हणू शकता की इकडे लेआउट अजून बनणार आहे. इकडे तिकडे खूप म्हणजे खेत वगैरे आहे. फॉरेस्ट एरिया टाईप आहे. आणि आम्ही जिथे चाललो आहे ना तो पण एक फॉरेस्ट एरिया काइंडच आहे. तर बघूया. आम्हालाही काही एक्सपिरियन्स नाही माहिती की कसा राहील का राहील. बट घरी बसण्यापेक्षा म्हटलं संडे आहे, घरी बसण्यापेक्षा म्हटलं चाललं जावं. तर आम्ही निघून गेलो. बघा तुम्ही रोड वगैरे बघू शकता. का सुंदर रोड आहे. म्हणजे जिकडे तिकडे नुसतं झाडं असं वाटतं मी लॉंग ड्राईव्हवर निघून गेलो ऑलरेडी. आणि खूप छान वाटत आहे. आणि मला वाटतं इथे काहीतरी काही नाका वगैरे येऊ शकते का. नाका इन द सेन्स की टोल नाका वगैरे नाही का आपल्या इकडे जसं राहते. पण इकडच्या साईडनी नाही राहिला पाहिजे तसा टोल नाका वगैरे नाही का. हे बघा पूर्ण आजूबाजूला नुसतं झाडं आहे. आणि मस्त म्हणजे वातावरण वाटत आहे. इन द सेन्स की टोल नाका वगैरे नाही का आपल्या इकडे जसं राहते. पण इकडच्या साईडनी नाही राहिला पाहिजे तसा टोल नाका वगैरे नाही का. हे बघा पूर्ण आजूबाजूला नुसतं झाडं आहे. आणि मस्त म्हणजे वातावरण वाटत आहे. आणि हा जो मी घेतला आहे ना चांगला म्हणजे माउंट आहे. म्हणजे मला काही रिमूव्ह करायची गरज नाही पडत. किंवा मला काही इकडे तिकडे जायची गरज नाही पडत. मला फक्त एक नॉट जर मी डिले केलं ना तर माझ्या कॅमेरा तिकडच्या साईडला टर्न होऊन जाते. तर खूप चांगलं वाटते मला हे असं म्हणजे इझी काम करायला. बाकी तर तुम्ही रोड बघू शकता. हा असे जर रोड भेटले ना तर मजा येते. आणि असं वाटतं की यार अजून कुठेही जाऊ शकतो. मेन म्हणजे शिव झाला आमच्यासोबत आता. म्हणजे गुगल मॅपवर वेगळा हे दाखवते रूट. आणि ॲक्च्युअलमध्ये रूट माहिती आहे का, तो जो मी मगाशी सांगितला ना की तो ऑक्सिजन पार्क म्हणून काहीतरी एक दाखवत आहे म्हणून, तर तोच आहे एंट्रन्स. ते आम्हाला आता माहीत पडलं. तर त्यांना आम्हाला एक तर हे नाही आहेत म्हणजे कन्नड नाही आहेत, तर त्यांना
तेलुगू येत होती. तर मग तेलुगूमध्ये थोडंसं कन्व्हर्सेशन करून मग माहीत पडलं की म्हणजे जो आम्ही बघत होतो जिथून आम्ही पास झालो आता तोच लोकेशन आहे बा म्हणून तो. तर आता बघतो, आता तिथेच चाललो आहे. जिजू आहे मागे, एकदा म्हणजे ते हळूहळू येतच आहे म्हणा तसं. आणि बाकी तर तो आता पार्क व्हिजिट करू. तसं तर तो 6 वाजता काहीतरी बंद होते, प्रॉब्लेम तो आहे. तर म्हणूनच आम्ही 4-4:30 वाजता निघायचा प्रयत्न केला होता. आता किती वाजले मला एक्झॅक्ट बघायला लागेल आता, कारण इथे पण व्हिडिओ सुरू आहे. म्हणजे जेवढं चालू बंद जेवढे राहते तेवढं मी या फोनमधून त्याला हे करतो. आणि थोडं वास येत आहे की पाऊस येऊ शकते बा वगैरे म्हणून. फक्त असं नाही झालं पाहिजे की तिथे पोचल्यानंतर पाऊस वगैरे येईन बा म्हणून, ते नाही झालं पाहिजे फक्त, बाकी काही नाही. बाकी तर पिल्लूसाठी आम्ही फिरून राहिलो, म्हणजे पिल्लूला चांगलं वाटलं पाहिजे बा म्हणून. आणि ते काका आम्हाला पहिले पण भेटले होते, म्हणजे इतक्यातच दिसले होते. पण आम्हाला वाटलं, म्हणजे त्यांनाही असं वाटलं असेल की बा थोडंसं सांगावं म्हणून. पण ठीक आहे, तिकडे गेल्यानंतर त्यांनी शेवटी सांगूनच दिलं की हे रॉंग रूट आहे बा म्हणून. तर 2 किलोमीटर बिनफालतू जाणं आहे नव्हतं रे, 4 किलोमीटर झालं. आणि तेही आम्हाला पहिलेच समजलं, त्या काकांनी सांगितलं म्हणून आम्ही थोडंसं 1 किलोमीटर पहिलेच U-टर्न मारला. बट इनकेस नाही समजलं असतं तर मग आम्ही 2 समोर का आलो. आणि पाऊस आता सुरू झालेला आहे म्हणजे थोडं थेंब आम्हाला भेटत आहे. आणि इथून अजून कमीत कमी 2 किलोमीटर समोर जावं लागेल. तर बाकी बघूया. पाऊस सुरू झाला आहे, सगळेजण धावत आहे. बघा, सगळेच जण धावत आहे आणि पाऊस खूप जोरात येत आहे. क्या हुआ? तो थोड़ा सा, अरे अपन ऊपर का लेके आते फिर अपन मतलब आगे भी गए तो भी कोई टेंशन नहीं. पिल्लू को लोग दौड़ रहे अपन. ये ले लो ना, ये ले लो. नॅपकिन आहे ना अपने पास तो दूध सामने आपण थोडंसं समोर आलो होतो, म्हणजे हा बघू शकता, हा गेट आहे ते तिथे. आणि मला वाटतं तर तिथपर्यंत गेलो असेल मिनिमम, म्हणजे 100-200 मीटरवर. आणि एवढा पाऊस आला मग थांबून गेलो. आणि अजून परत गेटाजवळ पोचलो अजून चालला गेला आता पाऊस. तर आता आम्ही विचार करू राहिलो की ॲटलिस्ट वरच्या रेनकोट वगैरे आणून टाकतो, म्हणजे इनकेस आम्ही तिकडेही पोचलो तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आमचे गॅजेट्स वगैरे सेफ राहील. तर आम्ही अजून परत समोर निघालो. इनी रेनकोट घातला. हेही एक आहे हिरो, जादू बनून गेले, मस्त रेनकोट घालून टाकला. आणि आम्ही दोघंजण मामा भांजे बघा, हाही उघडा आहे आणि मी पण उघडा आहे. तर आम्ही आता समोर चाललो आहे. आणि हा पट्टा अराऊंड 3-4 किलोमीटर असा वाईड आहे. आणि एंडिंगमध्ये मला वाटते ते पाणी दाखवलं होतं ना, तर ते तिथे आहे अगिरीच्या पका म्हणता. पकडा. आणि हा व्ह्यू हा का सुंदर लोकेशन वाटत आहे. असं वाटते की एकाला पकडून सबस्क्राईब करायला लावा. आज मॉनिटाईज होते पेज. खूप चांगलं वाटतं इथे येऊन. हे बघा, कारण 6 वाजता क्लोजिंग टाईम असते असं बोलले. एक तर 6 वाजता, म्हणजे मी आता एक कपल आतमध्ये जातो तेव्हा त्यांना विचारलं होतं, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की आतमध्ये जायचं आहे. तेव्हा ते म्हणे की बा आता 6 वाजता क्लोजिंग टाईम आहे, तर जाऊ नाही शकत आतमध्ये जास्त, कारण मग वापस यायला वेळ लागतो. म्हणून मला वाटते 6 वाजता एंट्री त्यांची बंद असेल. आता जिजू ते मॅप वगैरे लावत आहे मागे, तर एकदा तो सेटअप झाल्याच्यानंतर आपण निघूया. मला असं वाटतं की खूप अंधार वगैरे येत आहे, कारण कसं आहे संध्याकाळचे 6 वाजले आहे आणि सुपर नाईट मोड ऑलरेडी ऑन झालेला आहे तिथे. तर बघूया आता बरोबर येतं सर, कारण माझ्या फोनची पण ब्राईटनेस थोडीशी कमी आहे ना, तर म्हणजे मी कमी करून ठेवली आहे. तर मला असं वाटलं की खूपच जास्त अंधार वगैरे येतं सर. पण आता मेन हे आहे की घरी जाऊन माहीत पडेल की किती स्टडी आहे, म्हणजे हालत नाही आहे बा म्हणजे कॅमेरा वगैरे, ते माहीत पडणं आता घरी जाऊन. बाकी खूप छान वाटलं, म्हणजे इथे येऊन असं खूप जवळच आहे म्हणा, पण खूप छान वाटलं. हा एरिया पण छान आहे, अजून रोड वगैरे तर एकदम मस्त आहे. बाकी मुलं इथे क्रिकेट वगैरे खेळत आहे. आता माझं जर 360 असताना मी तुम्हाला प्रॉपर असा अँगल दाखवला असता की बा इथे बघा मस्त मुलं खेळत आहे वगैरे.
पण आता ते नाही टाकू शकत आहे आता मी. बाकी ते तुम्ही सध्या मलाच एन्जॉय करा, म्हणजे मला बघून एन्जॉय करा असं माझं म्हणणं आहे. बाकी तुम्ही बघू शकता स्काय वगैरे किती मस्त वाटतं आहे, म्हणजे आभाळ ढगं खूप छान वाटत आहे असं मेन म्हणजे इथे टेस्ट होईन की किती चांगला म्हणजे कॅमेरा शो करण की बा हालत डुलत नाही राहिला पाहिजे. नाहीतर इनकेस जर खूप जास्त हालन काही मतलब नाही राहील ना. नाहीतर ते त्याच्यामध्ये एक सेटिंग असेल की बा ते असते वोबल गिबल काहीतरी असते, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे ते एक सेटिंग, ज्याच्याने शेक झालं तरी पण म्हणजे एवढा काही इश्यू नाही आहेत. शेवटी आपण घरी पोचलो आहे. तर आता घरी पोचलो तर आता मग मी विचार करते की ब्लॉग इथे सेंड करूया आपण.